घेऊ नका प्लीज. लगेचच सामन्याला सुरुवात करूया. आज बलवंत दिवास्फोट दिवाचे होते जरूर. चला सुरू करूया. चला लगेच सुरुवात करूयात आपण मॅचला. चला लगेचच मॅचला सुरुवात करूयात आपण. 2 वाजून 41 मिनिटांना मॅच सुरू. दोन्ही टीमला खूप शुभेच्छा. गेम ऑन, लेट्स प्ले. फर्स्ट बॉल शफल झालाय अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. डीप फाईन लेगला फटका सजवायचा होता. चेंडू बॅटचा संपर्क जुळला नाहीये आणि याला हा पहिला डॉट बॉल. 2 वाजून 41 मिनिटांना पहिला बॉल पडला, याची देखील नोंद घ्या. 15 मिनिटात 3 षटकं तुम्हाला टाकायचे, अन्यथा तुमचा फिल्डर 30 सर्कलमध्ये घेतला जाईल. 4थ्या षटकामध्ये महेंद्र आणि कबीर अशी सलामीची जोडी. पहिलं षटक विनायकचं तुम्ही पाहताय. P1 पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. 4 षटकांची मॅच, 1 षटक पॉवर प्ले. फटका फ्रंट फुटला जाऊ सजवायचा झेल हवेमध्ये पकडलाय सेलिबिडॉन ला आणि विकेटचं पतन. पहिला धक्का टीम लागलाय जय हनुमान सरवली टीमला. महेंद्र बाद झालाय. हरिदास आलाय. पहिला चेंडू डॉट आला. दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. नवीन फलंदाज हरिदास मैदानामध्ये आलाय. षटकातील पुढचा बॉल. मोठा पटका मारण्याचा प्रयत्न. शफल झाले होते व्यवस्थित. बॉलच्या रेंज पर्यंत ते पोहोचले नाही. आणखीन एक डॉट बॉल ची सुरुवात. चांगली गोलंदाजी विनायकच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर मात्र विकेट, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट. गोलंदाजी खूप चांगली. षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न. व्यवस्थित फॉइट वरती बॉल पुन्हा आला नाहीये. शरीराला स्पर्श झाला. लेग बाईजच्या स्वरूपात 1 धाव. 1 धावेनं इथे श्री गणेशा इथे उघडला गेला जय हनुमान सरवली संघाचा. गावदेवी राजनोळी एक विजय प्रस्तावित केलाय, ज्यानं पराभूत केलं श्याम स्पोर्ट धामणगावला. आणि आता जय हनुमान सरवली त्यांच्या समोर आहे. फिल्डिंग करणारी टीम वेळ कमी घ्या, वेळेच्या बाबतीत लक्ष असू द्या. या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आली. लेफ्टी फलंदाज समोर कबीरा तुम्ही पाहता. आणि या षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज झालाय. लोअर फुल टॉस ऑन द कार्पेट. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डिंग चांगली झाली. फेकी रन आउटची संधी होईल का? झाला डेफिनेटली. थ्रो स्टंप टू स्टंप. 1 बाउन्स पोहोचला रन आउटच्या स्वरूपात. इथे फलंदाज झाला हरिदास बाद.
आणि धक्का लागलाय तो जय हनुमान सरवली संघाला दुसरा धक्का. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. चौथ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी तुम्ही फलंदाज पाहताय, जग्गूला पाहताय. चौथ्या क्रमांकावरती जग्गू आलाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता फक्त 2 धाव. 1 धाव पूर्ण झाली. दुसरा धावेचा प्रयत्न केला. हरिदासची विकेट बाहेर झाली, जो शून्यावरती बाद झाला. कुठल्या प्रकारचं खातं उघडता आलं नाही. महिंद्राला देखील कुठल्या प्रकारचं खातं उघडता आलं नाही. षटकातील पुढचा बॉल, फुलटॉस बॉल उडवलाय. झेलची शक्यता फिल्डर मग इथे आणि फिल्डरनं पकडलाय झेल मिड विकेटला आणि समलाय मैदानावरती. कबीर चा खेळ आणखीन एक धक्का. जय हनुमान सरवली संघाला मैदान सोडतोय. सलामीची जोडी पविलियन मध्ये गेली आहे आणि आता 5व्या क्रमांकावरती नवीन फलंदाज आला. 5व्या क्रमांकावरती तुम्ही पाहताय प्रवीण आलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. धावा धावपलकावरती तुम्ही फक्त पाहिल्या. गोलंदाजी खूप छान राहिली. विनायकची 2 धावा खर्च फक्त केल्या या ओव्हरमध्ये. तर पाहिली तर एकच धाव खर्च केली. लेगबायची धाव सोडली जात नाही बॉलरच्या खात्यामध्ये. फक्त जर विचार केला एकच धाव खर्च केली आहे, 2 विकेट. जबरदस्त गोलंदाजी तुम्ही पाहिली गेली विनायकची. त्याच्याकडे लाईन आहे, टप्पा आहे, खूप नियंत्रण आहे त्याच्या गोलंदाजीवरती. खांद्याचा पूर्णपणे वापर केला आहे आणि खूप चांगली त्यानं बॉलिंग केली. किशोरजी मडवी आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय गोलंदाज नीलकंठ आलाय. दुसऱ्या षटकामध्ये त्याच्या समोर तुम्ही फलंदाज पाहताय जग्गूला. स्वतःच्या पॉलिथ्रोमध्ये बॉलला अडवण्याचा प्रयत्न, बॉलनं चकमा दिला आणि या बॉल वरती धाव मिळतीये मात्र 1 आणि 1 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती पुढे जात असताना 3 या कड्यावरती 3 धावा स्कोर बोर्डवरती तुम्ही पाहता. प्रवीण खेळण्यासाठी सज्ज होईल. व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये, बॅट चेनवर संपर्क झाला नाहीये, बीट झाला. प्रवीण डॉट बॉल आला. धावा 3 वरती तुम्ही पाहताय. चांगली मॅच 2 संघांमध्ये. जय हनुमान सरवली त्याला फाईट करतीये गावदेवी राजनोली. गावदेवी राजनोलीनं 1 सामना जिंकलाय. सकाळच्या सत्रामध्ये पराभूत केलं श्यामस्पोर्ट धामणगावला. फुलटॉस बॉल दिशेमध्ये जवळचा एक्स्ट्रा कव्हरला फाडून सीमा पार आणि ठोकला. या इनिंगचा पहिला दमदार चौकार. फुलटॉस होता. अशा चुका कराल बॉल तुम्हाला बॉडी लाईनच्या बाहेरच पाहायला भेटतील. फुलटॉस टाकला, फक्त दिशा दिली, बॉल एक्स्ट्रा कव्हरला, गॅप मधनं रिलीज बॉल सीमा पार चौकार पाहायला भेटला. आता 4 न स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती त्या 7 या आकड्यावरती. फटका हवेमध्ये उंच गेला, मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग आणि इथे बॉल सीमा रेषेच्या बाहेर षटकार आलाय. हा षटकार आहे. जेव्हा झेल घ्यायला गेला नक्कीच गणेश, बॉल षटकारांवरती पाय होता. नेक्स्ट मॅच गावदेवी पिंपळगर आणि त्यांना फाईट करेल जॉली स्पोर्ट कामतगर. 2 टीमच्या कॅप्टनला उपस्थित. लगेच आपण टॉससाठी यायचं. गावदेवी पिंपळगर आणि जॉली स्पोर्ट कामतगर याच्यामध्ये नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला भेटेल.
13 धावा धावपलकावरती. नक्कीच लक्ष चेंडूवरती हवेमध्ये बॉल होता. षटकातील पुढचा बॉल. आणखीन एक झेलची शक्यता. गणेश पाटीलला संधी निर्माण. ओ हो कॅच पर्यंत पोहोचले. शेवटला बॉल हाताला साठून जमीनला दान झाला. बॅकअप नक्कीच होता. या बॉलवरती धावा मिळतायत 2. 2 न स्कोर पुढे चालला. 15 धावा. रनिंग झेल होता. रनिंग कॅच होती. लॉंग ऑफ वर धावत गेले. जवळ जवळ पोहोचले झेल पर्यंत शेवटच्या क्षणाला. मात्र हातातून चेंडू निसटला. जमीनला तो बॉल दान झाला. या बॉलवरती 2 मिळाला. 2 न स्कोर पुढे गेला. तुम्ही पाहताय तो 15 वरती. बॅटचा कडा जरूर लागला. विकेट किपर बीट झालेत. आणि या बॉलवरती पाहताय आली धाव फक्त 1. सिंगलनं षटक संपलं. जात आहे ते दुसरं. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीनं तुम्ही धावा पाहताय स्कोर बोर्डवरती 16 धावा. या लगेचच इनिंग ब्रेक नंतर आम्ही टॉस करणार आहोत. 2 टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय. गावदेवी पिंपळगर आणि जॉली स्पोर्ट कामतगर या 2 टीमच्या कॅप्टनला विनंती. लगेच आपण टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करणार आहोत. या 2 टीमच्या दरम्यान इनिंग ब्रेक नंतर आपण लगेच टॉस करू. या 2 16 धावा स्कोरबोर्ड वरती. चांगली तुम्ही मॅच या 2 टीम मध्ये तुम्ही पाहताय. नेक्स्ट मॅच जॉली स्पोर्ट कामतगर गावदेवी पिंपळगर 2 टीमच्या कॅप्टन तुम्ही देखील उपस्थित राहा. इनिंग ब्रेक नंतर आम्ही टॉस करणार आहोत या 2 टीम मध्ये. जॉली स्पोर्ट कामतगर टीमचा कॅप्टन या लगेच आपण टॉस करू. इनिंग ब्रेक नंतर आपण देखील इथे उपस्थित दाखवायचं आणि पावती देखील आपल्याला घेऊन जायचे अल्पेश गायकवाड कडनं. लगेच आपण जाऊया 3ऱ्या षटकामध्ये. गोलंदाजीसाठी आलाय द्वारकनाथ पात्रे. ऑल द कार्पेट. बॉल चालला लॉंग ऑफ. थोडी झाली आहे चुकी गणेश कडनं. 2 धावा पूर्ण. सिंगल होती तिथे डबाला जबरदस्त तुम्ही पाहता. फलंदाज देखील तेवढा चांगला. क्षेत्ररक्षक गणेशला तुम्ही पाहता आज त्याच्याकडनं चुका होत आहेत. अशा मॅच मध्ये एक सामना जिंकलाय जरूर. फटका उडवलाय झेल आता गणेशकडे. आणि इथे फिल्डिंग चांगली. आता बॉल हाताला म्हटलं स्पर्श झाला. वाढला गेला. जर गणेश जागेवरती थांबला असताना तर अल्पेश झेल झाला असता कदाचित. क्रिकेटमध्ये जर तरला बिलकुल महत्व नाहीये आणि जर तर मध्ये क्रिकेट जगतच नाहीये. आणि इथे झालं काय, गणेश चांगला फिल्डर आहे, त्याच्याकडनं चुका. नशीब पण बलवंत असतात, कधी कधी नशीब साथ देतात. आणि असं वाटलं हा बॉल सीमा रेषेच्या बाहेर जाईल, झेल होईल, पण हाताला चाटून बॉल अडवला गेला. जॉली टीमचे अध्यक्ष शरदजी म्हात्रे या आमच्या मुख्य व्यासपीठावरती पुन्हा एकदा झेलची संधी. क्षेत्ररक्षक तिथे तुम्ही पाहताय बाला, त्याच्याकडनं होणार नाही कोणती चुकी. पकडलाय झेल, संपलाय. आता मात्र जग्गूचा खेळ, विकेटचं पतन. शरदजी म्हात्रे आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय रणजित आला. 1 विकेट. द्वारकनाथ म्हात्रेला यश मिळालंय. अकाउंट मध्ये त्यांच्या 1 विकेट नक्कीच ऍड होईल. षटकातील पुढचा बॉल.
मोठा फटका बॅटला, नक्कीच बॅटचा खालचा बाजू लागली असावी, त्यानंतर पायाला स्पर्श झाला, बरोबर बॅटवरती कनेक्ट झाला नाही हा बॉल. एक धावेच्या बरोबरीनं रणजितनं अकाउंट खुलं केलं. एक संघ पुढे चाललाय. तुम्ही स्कोरबोर्ड वरती धावा पाहता 20 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 20 धावा स्कोरबोर्ड वरती. या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज झालाय. लोअर फुलटॉस बॉल चालवला होता कार्पेट. काव कॉर्नरला एक केली, दुसरीची गरज होती का? नव्हती गरज. एक तर विकेट गेलेत आणि विकेट गेली कोणाची? तर विकेट गेलीये ज्याच्या मॅटमध्ये एक षटकार आला होता, एक चौकार. त्या प्रवीणची विकेट झाली आहे. रन आउट मध्ये कॅरी. काय गरज होती का असा प्रश्न स्वतःला विचारत असाला जरूर. आणि इथे फलंदाज झाला, मात्र बाद रन आउटच्या स्वरूपात लागणारा. जय हनुमान. सरवली टीमना गरज नव्हती धाव घेण्याची. षटकार चौकार मात्र आला होता प्रवीणच्या बॅटमधनं. धाव घेण्याच्या नांदात स्वतः रन आउट झाला. मनामध्ये प्रश्न निर्माण झाले असतील की धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये माझी विकेट रन आउट बॉल झाली. आणि धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय 21 धावा. भोलेनाथ आलाय. शेवटचा बॉल या षटकातील शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज. फटकारला पार्टनर फिल्डर आहेत. पकडला बॉल, एक केली पुन्हा दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव होईल का? तो थोडा खराब आला आणि नो बॉल आहे. शॉर्ट बाईट, शॉर्ट एक रन शॉर्ट आहे. आणि एक न धाव पुढे जात असताना तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 22 या धावेवरती. षटक क्रमांक संपलं गेलंय ते 30 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 22 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय नरेश उर्फ बाला. चौथ्या षटकामध्ये स्लोगरच्या षटकामध्ये हाणामारीचं हे षटक चौथं बालाच्या माध्यमातून फेकलं जाईल. किती धावा येतील या षटकांमध्ये? धावा धावफलकावरती 22. रणजितला तुम्ही पाहताय या षटकातील पहिलाच बॉल. खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल. गरज होती का? डायरेक्ट हिट आलाय. एक केली, पूर्ण दुसरीचा प्रयत्न चालू आहे आणि दुसरी धाव देखील घेत असताना फलंदाज इथे बाद झाला रन आउटच्या स्वरूपात. एक बेल्स आहे ना, आउट होऊ शकतो. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता एक न स्कोर पुढे जात असताना 23 या आकड्यावरती. देवेंद्र आडनाव देवेंद्र पाटील. देवेंद्र पाटील मैदानामध्ये आलाय 8व्या क्रमांकावरती. धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय 23 या आकड्यावरती. रन घेण्याच्या नादामध्ये रन आउटची विकेट कॅरी करावी लागली. नरेशला तुम्ही पाहताय चौथ्या षटकामध्ये. शेवटचं हे षटक चौथं. तुम्ही इथे होता. टॉस करायला जायचं पिंपलकर आणि
अंदाज बॅट होय अंदाज या षटकातील पुढचा बॉल. नशीब बसलो हा बॉल खूप चांगला आहे. पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये चकमा दिलाय. देवेंद्र पाटीलला डॉट बॉल आला. धाबाधाव फलकावरती 23. खूप चांगली गोलंदाजी झाली पहिल्या षटकामध्ये विनायकनं, त्यानंतर निलखंड, त्यानंतर द्वारकानाथ, नरेश देखील तेच करत असताना या षटकामध्ये उडवलाय बॉलला. एक धाव केली. पुन्हा दुसरीचा प्रयत्न. हा ना करता करता एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं. धाव फलकावरती तुम्ही पाहता 24 या आकड्यावरती. रांजण जिंकली तर मॅच वाचल आपल्याला अजून तू गटाने निघले ना आजचे आता बघ रांजणी जिंकली तर पुन्हा एकदा मॅच वाचल यांचे गटाने ये दामणगाव आणि सरवली ठीक आहे रांजणोली. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस. फिल्डर आहेत लॉंग ऑफला. एक केली दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहता सरवली आणि दामणगाव खेळायची गरज नाही. 26 या आकडावरती. 26 धावा स्कोरबोर्ड वरती. षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक. पहिल्या इनिंगचे शेवटचे 2 बॉल. किती धावा येतील? फटका बॅटच्या रडार मध्ये जणू का बॅटला चटका देऊन गेलाय. सरळ खेळाडू अक्षरा दिली मानवंदना. ठोकला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ दी बिग 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 षटकार. आणि या 6 धावेच्या बरोबरीनं धाव फलकावरती तुम्ही पाहता 32 या कड्यावरती. शेवटचा चेंडू. या षटकातील शेवटचा बॉल. मोठ्या फटक्याची गरज. मोठा फटका आला तर खूप धावापर्यंत. आणि हा देखील उडवलाय. जेलची शक्यता. पकडलाय जेल लॉंग ऑफला. आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ संपला गेला. आणि पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान सरवली संघाने धावा उभारल्या. तुम्ही पाहता 32. आणि येणारे 24 बॉलमध्ये आपण आता गरज असणारे गावदेवी राजनोली टीमला 32ची. या लगेचच जॉली स्पोर्ट कामतगर आणि त्यांना फाईट करणारे गावदेवी पिंपलकर. गावदेवी पिंपलकरने एक सामना जिंकला. लगेच आम्ही टॉस बॉक्स मध्ये करूयात आपण या 2 संघांमध्ये नाणेफेकी. नक्कीच टॉससाठी श्यामदादा चौधरी साहेब टॉस बॉक्समध्ये आपण जायचं आहे. पुढील सामन्याची नाणेफेकी होईल गावदेवी पिंपलकर विपक्ष ज्वाली स्पोर्ट कामतगार. शरदजी मात्रे साहेब आपण देखील टॉस बॉक्समध्ये जा. चालेल हरकत नाही आहे. हॅलो. लगेचच आपण करणार आहोत टॉस. आमच्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित श्यामदादा चौधरी यांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस. एका बाजूला गावदेवी पिंपलकर आणि त्यांना फाईट करणार आहे जॉली स्पोर्ट कामतगर. गावदेवी पिंपलकरनं एक सामना जिंकला आणि दुसऱ्या बाजूला आता दुसरा सामना खेळण्यासाठी ते सज्ज आहेत. हे आमचे टॉक्स बॉक्स तुम्ही पाहता. आर.के. विल्डर्स एक याच नवनिर्वाचित भिवंडीचे खासदार बाल्याबाबा यांचं हे आपण टॉस बॉक्स तुम्ही पाहताय. तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. या जगदीशजी माते देखील उपस्थित. करूयात आपण टॉस. एका बाजूला तुम्ही पाहताय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ, तर दुसऱ्या बाजूला अध्यक्ष चषक. आपल्याला कॉल करायचा. कॉल करणार. चला जॉली स्पोर्ट कामतगरचे कॅप्टन कॉल करणार आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ कॉल केला आणि टॉस जिंकलाय इथे भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघानं. तर मान्यवरांना विनंती आपण इथे उपस्थित आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू आपण मुख्य व्यासपीठावरती. सामन्याला कुठल्याही प्रकारचा जास्त वेळ घेऊ नका. लगेचच टॉस जिंकलाय जॉली स्पोर्ट कामतगर टीमच्या कॅप्टन. टॉस जिंकलाय. काय डिसिजन असणार आहे? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोर गावदेवी पिंपलकर संघ आहे. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? गावदेवी पिंपलघरी चांगला. आता याच्या अगोदर यांचा सामना बघितला मी, पण त्यांना 30 ते 35 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. अशा आपल्याकडे कोणते गोलंदाज आहेत की 30-35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? पहिलीच मॅच तुम्ही आता ह्या ग्राउंडवरती क्रीडानगरीमध्ये खेळणार आहात. तर विचार केला गावदेवी पिंपलकरचा. गोलंदाजी खूप छान आहे. बॅटिंग थोडी त्यांची लेवल जरी कमीच असली या मॅचमध्ये 100% देण्याचा प्रयत्न बिलकुल करतील. पहिल्याच मॅचमध्ये ते खेळल्यात, आपण खेळणार आहात, तर काय म्हणाल? आता गोलंदाजा विषय बोलायचा झाला तर मी स्वतः एक गोलंदाज आहे. अरविंद पाटील आहे, विलास बालू आहेत,
आणि रजनीश पाटील आहेत आणि एक आता याच वर्षी आम्ही एक नवीन गोलंदाज घेतलेला आहे, तर आम्ही चान्स द्यायचा प्रयत्न करू त्याला पण. काय म्हणाल चाचणी स्पर्धेमध्ये अध्यक्ष चषकमध्ये चला खेळताना फलंदाज पाठवा लगेच. रांजणोली संघ अध्यक्ष फलंदाज चषक पाठवा. दरवर्षी चांगलाच असतो, यावर्षी चांगलाच केलेले आहे, तरी खूप खूप आभार व्यक्त करतो सगळ्यांचे. हे होते जॉली स्पोर्ट्सचे कॅप्टन कामतगरचे. तुम्हाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. हडलक तुम्ही टॉस हारलाय, जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुम्ही काय घेतलं असतं? बॅटिंग घेतली असती. चला मनासारखं झालंय, तुम्हाला आता बॅटिंगच करायची आहे. समोर टीम जॉली स्पोर्ट कामतगर आहे. किती रन करण्याचा प्रयत्न असेल? 40+. 40+. असे कोणते फलंदाज आहेत 40+ तुम्ही नक्कीच धावा काढाल? नाही, असं एकावर डिपेंड नाही, सर्वांचं योगदान महत्त्वाचं आहे. एका दुसऱ्यावर अवलंबून राहून नाही होत, म्हणून सगळं म्हणजे सर्वांकडनं 100%ची गरज आहे. नक्कीच. नेक्स्ट मॅच तुम्ही ऑलरेडी लो स्कोरिंगची मॅच होती. 38 धावा वीरताने दापोळीला पराभूत केलं. चांगली गोलंदाजी अटॅक होता. काय म्हणाल इथे खेळताना कसं वाटतं आणि तुमच्या खेळाडूबद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही, ग्राउंड पण एकदम अतिशय सुंदर आहे, आयोजन चांगलं आहे, त्यामुळे खेळायला जरा उत्साह वाटतोय. हे होते गावदेवी पिंपलगरचे टीमचे कॅप्टन. टॉसबॉक्सनं कॉल आला, टॉस जिंकला जॉली स्पोर्ट कामतगर टीमच्या कॅप्टननं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही करणार आहोत फिल्डिंग आणि बॅटिंग करायची गावदेवी पिंपलगर टीमला. जाऊया जिथे लक्ष उभारायचं या मॅचमध्ये. बॅटिंग करणाऱ्या राजनोली टीमला 33 धावायचं आणि ऐकूया याच मातीतील याच भिवंडीतील एक जबरदस्त नामांकित समालोचक आमचे परममित्र कालीरामजी केनी यांना मायक्रोफोनवरती. धन्यवाद. धन्यवाद सौरभ पाटील. दैसर मोरीचा दमदार आवाज. नक्कीच भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ संघटनेच्या बऱ्याचशा स्पर्धा सौरभ पाटीलने देखील कव्हर केलेत. चांगला आवाज, चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकतोय. चला आपण लगेच सामना सुरू करा. यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी झालेली आहे. गावदेवी पिंपलगर विपक्ष जॉली स्पोर्ट कामतगर. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय श्यामदादा चौधरी मंडळाचे सल्लागार आहेत. त्यानंतर भिवंडी ग्रामीण 40+ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब आणि जॉली स्पोर्ट कामतगर संघाचे अध्यक्ष शरदजी म्हात्रे. सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. 33 धावांचं लक्ष आहे आणि सलामीर जोडी गावदेवी रांजणवली संघाची गोटीराम आणि निलखंड भोईर. इथे नक्कीच पहिल्या सलामीमध्ये बदल केला आहे. गोलंदाज महेंद्र आहेत. बरोबर आम्ही टायमर सेट करतोय. 3 ओव्हर 15 मिनिटं. 3:08 या इनिंगचा पहिला चेंडू टाकला आहे आणि चौकाराने आपल्या डावाला सुरुवात करताना फलंदाज गोटीराम. 24 चेंडूमध्ये 33 बनवायचे आहेत. आज आपण 73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना देखील सामना पाहिला आहे. जानमन पोगाव संघ एका धावीने पराभूत झाला. नक्कीच या चाचणी स्पर्धेची पहिली 50 अशोक म्हात्रेंना ठोकली आणि कुंदनजी पाटील साहेबांनी त्यांना 1000 रुपयाचं रोख कॅश प्राईज देखील दिले. दुसऱ्या चेंडूवर देखील आला आहे. गोटीरामच्या बॅटमधून चौकार. धमाकेदार सुरुवात. चांगली सुरुवात आहे. विनोददादा ठाकरे यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला श्यामदादा चौधरी यांचा संघ आपण पाहतोय. दोन्ही संघ एकाच परिसरातील एकाच पंचकृषीतील संघ आहेत. 2 चेंडूमध्ये आल्यात 8. यानंतरचा एक मोठा सामना पाहायला मिळेल ग्रुप एफ मधून. ग्रुप ई चा हा दुसरा सामना सुरू आहे. रांजणोली विपक्ष सरवली. इथे हा चेंडू चांगला प्रयत्न. शॉर्ट मिड ऑफ. नक्की चांगला प्रयत्न केला होता. कौतुक करावं लागेल. स्वतःला झोकून दिलं होतं. गोटीराम घेतो एक सिंगल. संघाची टोटल 9. निलकंठ भोईर बघता बघता वर्ष 45 गाठलेली आहे आणि सलामीला आलेत. चांगले खेळाडू आहेत. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची रांजणोली संघामध्ये चर्चा होते. चांगला अगदी आपण पाहिला तर स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू शॉर्ट लेगला अडवला आहे. चांगले क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक सिंगल येईल. सिंगलला धावसंख्या 10 वर पोचलेली आहे. 33 बनवायचे आहेत आणि 10 धावा झालेत.
इथे बॅटची कडा आवाज आलाय आणि मात्र गोटरामनं आपलं घर सोडलंय. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. 10 या धावसंख्येवर पहिला विकेट. नक्कीच इथे पहिला ब्रेक थ्रो गोलंदाज महेंद्रने मिळवून दिलाय. नवीन फलंदाज पंडित पाटील. नक्कीच गोकुल, विनायक, अशोक भगत, पंडित पाटील, गोटीराम हे रांजणोली संघाचे सिनियर खेळाडू आहेत. त्यामध्ये आता निलकंठ भोईरची देखील वर्णी लागलेली आहे. वय वर्ष 45. पहिलं ओव्हर अगदी आपल्या नियमावलीनुसार 40+ फॉर्मॅटमध्ये वय वर्ष 45चा गोलंदाज आणि फलंदाज देखील शेवटचा आणि अंतिम पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज महेंद्र. इथे पंडित पाटीलने चेंडूला उडवलाय. अगदी वाईडिशा लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. एका टप्प्याने चेंडू सीमापार. चांगला फटका. विनोददादा ठाकरे अगदी खुश आहेत. एक बाद 14 अशी चांगली पॉझिटिव्ह सुरुवात. 33 धावा बनवायचे आणि पहिल्या ओव्हरला 14 आलेत. इथूनच सरवली संघाकडे आता डॉट आणि विकेट हा एक पर्याय आहे. कारण की सिंगल डबल जरी धावा आले तरी 33 धावापर्यंत रांजणोली संघ पोहोचू शकतो. 4 मिनिटांमध्ये पहिला ओव्हर कंप्लीट झालेला आहे. नक्कीच आपला टायमर सुरू आहे. 15 मिनिटापेक्षा फक्त आपल्याकडे 2 मिनिटं एक्स्ट्रा असतील. 18व्या मिनिट जर लागला तिसऱ्या ओव्हरला तर आपला एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला तिसऱ्या सर्कलमध्ये घ्यावा लागेल. आणि आजच्या दिवसातून पहिल्यांदा पोगाव संघाच्या बाजूने हे गणित घडलेले आहे. नक्कीच अशोक म्हात्रेची चर्चा होईल संपूर्ण या सीझनमध्ये. कारण की चाचणी स्पर्धेतून पहिल्याच सामन्यातून त्यांनी तुफानी फलंदाजी केली. दिवस संघाच्या अगेन्स्ट 2 वेळा 2 षटकार हॅट्रिक देखील त्यांनी पूर्ण केलेत. नक्की जगदीश म्हात्रे देखील त्याच्या फलंदाजीवर खुश होते. स्क्वेअर लेग पंच म्हणून ते काम पाहत होते. गोलंदाज भोलेश पाटील. भोलेनाथ भोलेश. फुलटॉस होता. चेंडूला ऑन साईडला टर्न केलाय. चेंडू चाललाय अगदी विसेप मध्ये. 2 धावा इथे अगदी चितेच्या चपलाईने पूर्ण केलेत. काऊ कॉर्नरचा शतरक्षक घेऊन चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा निलकंठ भोईरनं पूर्ण केल्यात. धावसंख्या झाली ती 16 धावा झाल्यात. 7 चेंडूमध्ये 16 आल्यात. इथे हा चेंडू सोडून दिलाय आउटसाइड ऑफ स्टंप. पंच सुरेश घरत सरांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 17. जबरदस्त चेंडू. कमी गतीने चेंडू टाकलेला आहे. रिपोर्टला जाऊन चेंडूला कट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. रणजित पाटील तिथे आहेत. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली आहे. 9 चेंडूमध्ये 18 आलेत.
इथे बघूया चेंडूला स्लॉग सिपच्या अंदाजानं केलेत लॉंगलेक शिमारशीवर शत्रक्षक तैनात. डावकोरे आताचे फलंदाज पंडित पाटील. झेलबाद चांगला झेल टिपलाय. नक्कीच अगदी चेंडूच्या लाईन अँड लेंथ मध्ये बरोबर आले होते. फटका चांगला होता मात्र तिथे शत्रक्षक तैनात होते. चांगला झेल. फलंदाज बाद. नवीन फलंदाज द्वारकानाथ म्हात्रे. या खेळाडूने देखील रांजणोलीचं 40+ क्रिकेट गाजवलंय. नेहमीच या खेळाडूकडून भरपूर आशा अपेक्षा विनोददादा ठाकरे यांना असतात. नक्कीच अशोक भगत याने सामन्यातून कुठेतरी खालच्या क्रमांकावर राखून ठेवलेले आहे. बघूया गोलंदाज भोलेनाथ ओव्हर नंबर 2 टाकतायत. 2 चेंडू अजूनही या ओव्हरचे शिल्लक आहेत. धावा बनलेत 18. अगदी सहजरित्या चेंडूला काऊ कॉर्नर रिजनला फुलटॉस घेऊन ढकलून दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील चांगली आहे. मला वाटतं तिथे संगनायक कबीर ज्यांच्या खांद्यावर संगनायकाची जबाबदारी देखील आहे. सोमनाथ चौधरींच्या पायाला दुखापत आहे आणि नक्की चाचणी स्पर्धा ते खेळू शकले नाहीत. एकोणावीस धावा. नीलकंठ भोईर आज सलामीला आले ते सामन्यातून. पुढे स्टबडाऊन केलेत. मिस टाइम पटकाय. पॉइंट रिझनला चेंडू सेफ प्लॅन्ड होतोय. चेंडूने हुलकावणी दिली होती. बॅकअप रणजित पाटीलचं चांगलं आहे. धावा मिळतील 2. 2 धावींनी संघाची टोटल 21. 2 ओव्हर मध्ये आलेत 21. 2 ओव्हर मध्ये 12 आणि 2 ओव्हर मध्ये आता 12. 12 मध्ये 12. नक्कीच 2 ओव्हर मध्ये 12. रात्रीच्या फायनलच्या सामन्याची जगदीश मात्र मी आठवण करून देतोय. चौटाईरो मानकुली आणि बंद्रेमारुती कल्लेर राणाले ते नाईटचा सामना होता. 47 धावा बनवायच्या होत्या. 2 ओव्हरमध्ये 35 आल्या होत्या. 12 मध्ये 12 हव्या होत्या आणि शेवटच्या चेंडूवर 3 धावा. चौकार मारून तो सामना आम्ही जिंकलाय. चषक पटकावला होता. अतिशय चुरशीचा सामना पाहायला मिळाला होता. 12 चेंडूमध्ये पहिलं 35 आणि 12 मध्ये 12 असताना कुठेतरी फलंदाजी खराब झाली होती. चला स्पीडअप करा. 2 ओव्हरसाठी बरोबर 10 मिनटं घेतली आहेत. 3 वाजून 18 मिनटं झालेली आहेत. 3 वाजून 8 मिनिटांनी पहिला चेंडू टाकलाय. नक्की सरोली संघाचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 2 ओव्हरसाठी 10 मिनिटं घेतलेत. 3ऱ्या ओव्हरसाठी जास्त घेऊ नका. तुम्हाला 12 मध्ये 12 थांबवायचे आहेत. बघूया द्वारकानाथ म्हात्रे नीलकंठ भोईर ही खूपच जुनी जोडी. बरोबर 10 वाजून 32 मिनिटांनी आपण उद्घाटनीय 16 संपन्न करून ही स्पर्धा चालू केलेली आहे. पिंपलाजच्या ग्राउंड मधून चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषक भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ क्रिकेटच्या हंगामाची सुरुवात यावर्षी उशिराने झाली आहे. मात्र खूप मोठा कार्यक्रम आता इथून सुरू राहील. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण केल्यात. दोन्ही खेळाडू तंदुरुस्त खेळाडू आहेत. 2ने धावसंख्या झाली ती 23. आता 10 ची गरज. 11 चेंडू मध्ये 10. इथे द्वारकानाथला स्लोवर चेंडू आणि ते फटका फसला होता. झेल ड्रॉप आणि 4 धावा देखील आलेत. नक्कीच असं झेल कठीण नव्हता. झेल खाली कोण होता? जग्गू का? जग्गू 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 एक जुना नाव आहे या संघटनेमध्ये. खूप क्रिकेट या संघटनेमधून खेळलं आहे आणि जग्गूकडून अशा चुका अपेक्षित नाही आहेत. पुन्हा एकदा हा फटका सीमा पार. एका टप्प्याने चेंडू सीमारेषा ओलांडतोय
आता धावा बनलेत 31, फक्त 2 धावा विजयापासून दूर आणि दुसऱ्या विजयाची नोंद करण्याच्या तयारीमध्ये विनोददादा ठाकरे यांचा संघ गावदेवी रांजनवली. इथे फटका चाललाय, बघूया कव्हर पॉइंट रिझन मधून डीप सीमारेषेकडे आणि विजयाची दुसरी धाव इथे पूर्ण करताना द्वारकानाथ म्हात्रे. अभिनंदन गावदेवी रांजनवली, अभिनंदन विनोददादा ठाकरे, ऑल टीम अडलक, श्यामदादा चौधरी, जवानमन सरवली. नक्कीच आपण आलात.